झालेला जो सामना यामध्ये RA चहाडे संघाचा धीरज पाटील याला मॅन ऑफ द मॅच हा किताब प्रदान करण्यात आलेला आहे। मी विनंती करतो धीरज पाटीलला आपला हा मॅन ऑफ द मॅच हा किताब स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे। RA चहाडे संघाचा गुणवंत असा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे। मान्यवरांच्या हस्ते धीरज पाटील यास सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल। मी धीरजला विनंती करतो की आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे। परिसरातील सुप्रसिद्ध कवी आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण RA चहाडे संघाचा गुणवंत खेळाडू धीरज पाटील या सन्मानित करावे। आदरणीय भालचंद्र पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण धीरज पाटील याला सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला गुणवंत खेळाडू RA चहाडे संघाचा धीरज पाटील मान्यवरांच्या हस्ते आता सन्मानित होणार आहे। आदरणीय सुप्रसिद्ध कवी भालचंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानित होत आहे RA चहाडे संघाचा धीरज पाटील। धीरज तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सामन्यांसाठी देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत। धन्यवाद। गवळी पॅंथर्स वर्सेस गावते फायटर्स दोन संघांमध्ये लढत असेल। आजच्या दिवसातील शेवटची मॅच आजच्या लॉर्ड्समध्ये शेवटची मॅच खेळवली जाते आणि त्यानंतर थेट उद्या आपण भेटणार आहोत। प्रेक्षकांची गर्दी मध्यरात्रीपर्यंत अतिशय चांगली आणि आम्हाला सहकार्य करणे राहिले त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो। तांदळवाडी गट लीग कुणबी कबड्डी लीग पालघर तालुका पूर्व विभाग वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामधील इतका उतंड प्रतिसाद हा मात्र आम्हाला पूर्णपणे प्रभावित करून सोडताना दरम्यान सर्वांना एक सूचना आहे, एक 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे। कृपया ज्यांना कोणाला सापडली असेल तर त्यांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। एक 2 व्हीलरची चावी हरवलेली आहे, जर सापडल्यास ती माईकशी संपर्क साधावा। धन्यवाद। आणखीन एक सूचना आहे, एक घड्याळ सापडलेला आहे, कृपया ओळख पटवून आमच्याकडून घेऊन जायचं आहे। एक घड्याळ सापडलेला आहे, कृपया ओळख पटवून आमच्याकडून ते घेऊन जायचं आहे। धन्यवाद। हॅलो, एक महत्त्वाची सूचना आहे। उद्याचं गुणपरिका पहिली 1-1 आहे। दोन्ही संघ तुल्यबळ समांतरित ताकदीचे आणि म्हणून ह्या मॅचला पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निजविले विटापोटी त्याला रात्र म्हणू नये, आकड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव त्याला शक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही गरमी त्याला कबड्डी म्हणू नये। म्हणूनच मित्रांनो, या कबड्डीचं हे दैदिप्यमान आणि देखणं आयोजन आमच्या पालघर पूर्व विभागामध्ये पाहायला मिळतंय। संपूर्णतः या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। याच प्रकारचं प्रेम या आमच्या कबड्डीवरती ठेवा, याच प्रकारची तुमची जी सहकार्य वृत्ती आहे ती सातत्याने यापुढे राहील अशी सुद्धा अपेक्षा बाळगतोय। आणि हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग ज्यांचा आज आम्हाला प्रेम मिळालंय ते प्रेम असंच अबाधित राहून वर्षानुवर्ष वाढत राहू अशी अपेक्षा बाळगून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय।
खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी मार्गस्थ आहे. कुणबी कबड्डी लीगच्या माध्यमातून तांदळवाडी गट लीग आयोजित पालघर तालुका पूर्व विभाग पर्व पहिलं, परंतु पहिल्या पर्वामध्ये पूर्णतः इंटरनॅशनल लुक देण्यामागे संपूर्णतः आमच्या आयोजन कमिटीला यश आलंय. जलद चढाई करण्याचा प्रयत्न, डाईव्ह लागून गुण संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु माघारी परतावं लागेल. चिरशांतता दोन्ही डगआउटमध्ये, दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारची आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. कदाचित डुअर डायव्हरती खेळण्याचा प्रयत्न असेल आणि याला तल्लिक मानसिकता असं म्हटलं जातं, कारण ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा खेळ करत असता, सावध खेळ दाखवत असतात, त्यावेळेला मात्र तुमच्यामध्ये संयमाचं प्रमाण मापलं जातं. ज्याच्या संयमाचा बांध फुटतो तो मात्र अपयशी ठरतो. आता मात्र डू ऑर डाय ह्याचीच अपेक्षा होती. डू ऑर डाय रेड चेनी या ठिकाणी काय केलंय, कॉम्बिनेशन टॅकल, समोरून आला ब्लॉक, समोरून दिला अँकल होल्ड आणि त्या कारणास्तव मात्र गुणाची कमाई होताना पाहायला मिळते. गावदेव पॅन्थर्स 2 आणि त्यानंतर गावदेव फायटर्स यांनी सुद्धा 2 गुण गमावलेत. पुन्हा एकदा डिओर डायवरती खेळण्याचा प्रयत्न असेल. संयमी वृत्ती, सावध खेळ आणि टेक्निकचा पुरेपूर वापर. स्ट्रॅटेजी तीच आहे, बोनस गुणची कमाई आणि बोनस गुण या ठिकाणी दिला जातोय. हा घमासान मोठा आहे, ही मॅच मोठी आहे, कारण आजच्या दिवसाचा शेवट चांगल्या प्रकारे करायचा आहे दोन्ही संघांना आणि म्हणूनच तो मोमेंटम आपल्या बाजूने झुकून नेण्याचा प्रयत्न केला जाईल. का बात आहे, बॅक होल्ड केला गेला, कमरेला पूर्णपणे गवसणी घातली गेली आणि त्यानंतर केलेला कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला. पूर्णतः गुणाची कमाई होते. जल्लोष केला जातोय, प्रेक्षक वर्ग आमचे जागे झाल्यात आणि प्रेक्षक वर्ग जागे झाल्यानंतर टाळ्या, सिट्ट्या आणि आवाज हे सातत्यानं कानावर पडत असतात. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान करून चढाईपट्टू कोर्टमध्ये गेलाय. गावदेव फायटर्सच्या कोर्टमध्ये कोणतीही गुणाची कमाई झाली नाही. सुखरूप रीतीने आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय आणि त्यानंतर गावदेव पॅन्थरचा चढाईपट्टू चढाईसाठी येताना पाहायला मिळतोय. अटॅकिंग वे अवलंबला गेलाय, कारण ज्या प्रकारे उजवा कॉर्नर आहे, उजवा जो कोपरा आहे तो मात्र सातत्याने पुढे येताना पाहायला मिळतोय आणि मागील पायाला गवसणी घालण्याचा प्रयत्न अँकल होल्डच्या साह्याने फसलाय आणि 1 गुण दान केला गेलाय. 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा गावदेव पॅन्थरच्या खात्यामध्ये गेली. गवळी पॅन्थर्स गावदेव फायटरच्या खात्यामध्ये. गवळी पॅन्थर्स हा संघ दुसऱ्या बाजूला अतिशय चांगल्या प्रकारची लढत देताना पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा चुकी. संयम संयम आणि संयम असावं तरी किती, त्याला सुद्धा एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेला कुठे ना कुठे तरी तडा जातोय. 1 गुणाची पुन्हा एकदा कमाई गवळी पॅन्थर्स संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी खोलवर चढाई केली जाते. एका कॉर्नर दुसऱ्या कॉर्नरकडे जाण्याचा यशस्वी प्रयत्न, कारण कव्हरला मध्ये पाहिलं होतं त्याला थोडीशी हुलकावणी दिली गेली. याला म्हणतात चपळाईभरी चढाई आणि आता तो प्रयत्न फसला ज्या चढाईवरती मागील खेळाडू बाद झाला होता. 5-4 4-5 ही गुणतालिका दर्शवली जाते. टाइम आउट आहे. दोन्ही प्रशिक्षक, दोन्ही कोच त्या ठिकाणी गाईड करतील, चर्चा करतील कशा प्रकारची रणनीती आखायची, कशा प्रकारे या आलेल्या सिच्युएशनला सामोरं जायचंय आणि समोरच्या संघाच्या कोणत्या वीकनेसवरती अटॅक करायचा किंवा कोणत्या स्ट्रेंथवरती आपल्याला खेळायचं, या सर्व गोष्टींची चर्चा होते आणि म्हणूनच प्रशिक्षकांनी ही मीटिंग बोलवली गेली. आता मीटिंगच्या नंतर पुन्हा एकदा चढाईपट्टू चढाईसाठी जात असताना गवळी पॅन्थर्स या संघाचा पाहायला मिळतोय. एकाच बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न, बॅक होल्ड
ही मॅच फक्त बॅकवर्डची आहे की काय असं चित्र आहे, कारण आतापर्यंत तिसरा अटेम्प्ट आम्ही बॅकवर्डचा पाहिला आणि अतिशय चांगल्या प्रकारची पकड घेत असताना गडी बाद होतोय. चढाईपट्टूला माघारी धाडलंय, कोट सोडावा लागले आणि 5-5चे बराबरी आता मात्र दोन्ही संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. पण एकदा चढाईपट्टू चढाई करण्यासाठी आलाय. बोनस ऑफ असेल कारण 5 गडी हे कोर्टमध्ये तैनात आहेत डिफेन्समध्ये. बजर वाजतोय याचा अर्थ चेतावणी दिली जाते. 6, 5, 4 आणि चढाई संपली. ही चढाई संपल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई करण्यासाठी आलाय. गावदी फायटर्स लवरे संघाच्या केव्यामध्ये कोर्टमध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारचं टॅकल त्या ठिकाणी केला गेला. कदाचित थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर चांगलं कव्हर आलं आणि त्यामुळे पूर्णतः चढाईपटूला थांबावं लागलं आणि बाद स्वरूपाने तो कोर्टच्या बाहेर आलाय. पण एकदा सुमित चढाईसाठी येत असताना आपण पाहतोय 4च्या डिफेन्समध्ये. आता मात्र 4च्या डिफेन्सला भेटणं तितकंच सोपं नाहीये, परंतु डुअर डायपर्यंत जाणं सुद्धा तितकंच चिंताजनक असणार आहे. कारण इथून जर का पुढे गुणाची कमाई करायची असेल तर मात्र सातत्यानं दबाव हा समोरच्या संघावरती बनवावा लागेल आणि तो दबाव कितपत बनवला जाईल याकडे सुद्धा नजर असेल. सेफ रेड कोणत्या प्रकारचा गुण घेतलेला नाहीये आणि सरळ आपल्या कोर्टमध्ये पुन्हा दाखल झालाय. तांदूळवाडी गट लीग आणि त्याच्यासाठी या स्पर्धेसाठी मुख्यतः जे कार्यरत आहेत ते आपण आदरणीय मीनानाथजी धनाजी सर आहेत, सचिव तांत्रिक समिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे. त्यानंतर मनोजी ठाकूर साहेब, सदस्य पालघर राज्य कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक तेलंगणा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी केलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंचा वारसा या पालघर जिल्ह्याला लाभलाय आणि त्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा आम्ही मानाच्या अंतकरणापासून कौतुक करतो. टॅकल केलं गेलं, गुणाची कमाई जरूर होईल, परंतु त्यानंतर रोशन वैती, नरेश दंडले, रुपेश अधिकारी, पूजा पाटील, शाहीन शेख, तन्वी सुर्वे, ऐश्वर्या काळे, ऐश्वर्या पाटील, पियुष पाटील, हर्ष शेट्टी, तुषार पाटील, कपिल सातवी या सर्वांचं खूप अभिनंदन. आणि या सर्वांची मेहनत आहे कबड्डीला प्रमोट करण्यासाठी पालघर जिल्ह्याची खास करून. आणि ती कबड्डी आज जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळली जाते. आणि गावागावामध्ये लीग स्पर्धांचं आयोजन होतं, विभागामध्ये लीग स्पर्धांचं आयोजन होतं, समाजामध्ये लीग स्पर्धांचं आयोजन होतं आणि त्यातून नवीन नवीन टॅलेंट पुढे येताना पाहायला मिळतात. आणि ते टॅलेंट जे आहेत ते सुरुवातीला ग्रामीण विभागातून पुढे जात असताना तालुका स्तरावरती खेळतात, राज्य स्तरावरती खेळतात आणि त्यानंतर मात्र राष्ट्रीय स्तरावरची त्यांचे दरवाजे सुद्धा उघडे होताना पाहायला मिळतात. गुणाची कमाई होते, चांगलं टॅकल त्या ठिकाणी केलं जातंय आणि गावदी फायटर्स हा संघ मात्र थोडासा वरचढ होताना पाहायला मिळतोय. परंतु मागील सामना आपण ज्या प्रकारे पाहिला तो थोडासा वेगळा होता. शेवटच्या क्षणापर्यंत लढला गेला, कारण अगोदर थोडेसे पिछाडीवरती असणारा संघ तो मात्र शेवटच्या क्षणी थोडासा पुढे सुद्धा येताना पाहायला मिळाला होता. म्हणूनच या मॅच कडे सुद्धा त्याच नजरेने पाहिलं जाईल. ऑल आउट होतोय कारण शेवटचा एक गडी होता त्याला सुद्धा बाद केलं गेलंय. आता मंगेश पाटील यांनी जर बोनस मारला तर वैभव पाटील वाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वैभव भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय गवळी पॅन्थर्स
लालोडे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी फायटर्स लोरे. ही फक्त दोन संघांमधील किंवा दोन संघातील खेळाडूंमधले मॅच नाही मित्रांनो. याच्यासाठी या संघांना ज्यांनी प्रेझेंट केलंय, या संघांना ज्यांनी इथे आणण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आणि पार्टिसिपेट केलं या स्पर्धेमध्ये, त्यासाठी त्यांचा सर्वाधिक मोठा हातखंडा आहे असे ऋषिकेशची गवळी लालोंडेच्या आणि अनिकेतची गवळी त्यांच्या माध्यमातून हा संघ उतरवला गेलाय गवळी पांथरच्या रूपाने. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी कट्टा फायटर्स लोरे हा संघ जो आहे तो जितू पाटील लोरे आणि अक्षय पाटील लोरे यांच्या माध्यमातून उतरवला गेलाय आणि म्हणूनच या खेळाडूंना खेळण्याची या ठिकाणी संधी मिळाली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी टॅकल केलं गेलं, पंच इशारा देतो एका गुणाचा आणि अशा प्रकारे गुणतालिका जर आपण पाहिली तर 15-5 अशी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 4चा डिफेन्स, 4च्या डिफेन्स मध्ये चढाईपट्टी चढाई करण्यासाठी आलाय. कितपत यश मिळेल, कितपत अपयश मिळेल, या सर्व गोष्टी दुसऱ्या बाजूला राहिल्या. सध्याच्या घडीला गरजेचं काय त्यासाठी विचारविनिमय त्यांचे प्रशिक्षक करत असतील, रणनीती आखण्याचं काम करत असतील, जेणेकरून या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. तांदळवाडी गट लीग आयोजित कुणबी कबड्डी लीग पालघर वर्ष पहिलं तालुका पूर्व विभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चहाड नाकाचं हे मैदान आणि या मैदानावरती आज 8 संघ एकमेकांसमोर लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतात. या 8 संघ मालकांनी हे संघ दाखल केले, त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार. कारण आज जर तुम्ही नसता तर कदाचित हे 8 संघ झाले नसते. म्हणूनच प्रत्येक संघ आणि त्यांचे संघ मालक, साई स्पोर्ट्सचे संघ मालक पंढरी पाटील सागावे, सुभाष गवळी लालोंडे आहेत. गवळी पांथरचे यस गुणाची कमाई, बोनस प्लस 4, तब्बल 5. जसं मगाशी म्हणतात मी म्हटलं होतं की सामना कोणत्या दिशेने फिरतो, कोणत्या वेळेला फिरतो, सामना फिरलाय. 14, 15, 11 ही स्थिती. गवळी पांथर संघाचे ओनर आहेत ऋषिकेश गवळी, लालोंडे अनिकेत गवळी लालोंडेचे. तदनंतर SV अव्हेंजर्स या संघाचे संघ मालक वैभव गरत आणि संदीप अधिकारी, नेटाळे गावचे वैभव गरत आणि संदीप अधिकारी नागझरीचे आहेत. गवलाई वॉरियर्स नवाजे या संघाचे संघ मालक आहेत मयूर पाटील आणि नंदन पाटील नावाजे गावचे. त्यानंतर स्काय हंटर्स हलोली या संघाचे मालक आहेत योगेश सातवी आणि योगेश पाटील हलोली गावचे. PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक आहेत प्रशांतजी सातवी, कुडे गावातील होणार व्यक्तिमत्व. गावदेवी कट्टा फायटर्स लोरे या संघाचे संघ मालक आहेत अक्षय पाटील आणि जितू पाटील, विपुल पाटील लोरे गावचे. त्यानंतर RA चॅम्पियन्स चहाडे या संघाचे संघ मालक संकेतजी पाटील आणि प्रसादजी पाटील चहाडे गावचे. या सर्व संघ मालकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार. कारण आपण या स्पर्धेमध्ये हे 8 संघ घेऊन आलात म्हणून ही स्पर्धा लाख मोलाची होताना पाहायला मिळते. चढाईपट्टी चढाई करण्यासाठी गेला, आता मात्र बाजू पलटले, बाजूने पलटवार केलाय कारण सामना फसलाय 15-11 मध्ये. ऑल आउट दिल्यानंतर थोडीशा मजबूत स्थितीमध्ये जरूर गावदेवी फायटर्स हा संघ पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा काउंटर अटॅक केला त्या काउंटर अटॅकला पाहता कुठे ना कुठेतरी मोठा कमबॅक करण्याच्या दृष्टीने विचार केला जातोय, तो म्हणजे गवळी पांथर संघाच्या माध्यमातून. चढाईपट्टी पुन्हा चढाईसाठी आला, हुलकावणी देण्याचा प्रयत्न, आमचा डाव्या बाजूचा कॉर्नर तो मात्र त्या ठिकाणी हुलकावणी देतोय आणि आता चुकी भलत्याच खेळाडूने केली, गरजेची होती का? 1 गुणाची कमाई झाली, बोनस प्लस पॉइंट दिला गेला, 2 गुणांची कमाई आणि गुणांचं फलक जर आपण पाहिलं तर 11-17 ही स्थिती आहे. हाफ टाइम झालाय आणि हाफ टाइम मध्ये ही स्थिती पाहणार कशा प्रकारे बदलली जाते.
सामने संपल्यानंतर सुद्धा कमिटी मेंबर्सने सर्वांनी थांबायचे, कोणी घरी जाऊ नका. ही महत्वाची सूचना आहे सर्व कमिटी मेंबर्ससाठी. कमिटी मेंबर्स कुठेही जायचं नाही, सामना संपला तरी तुम्हाला थांबायचं आहे. चालू असलेला सामना गवळी पॅन्थर्स वर्सेस गावदेवी फायटर्स या दोन संघांदरम्यान ही मॅच चालू आहे. गवळी पॅन्थर्स हा संघ थोडासा पिछाड्यावरती जरूर आहे, परंतु या ठिकाणी कमबॅक करणं तितकंच अवघड नाही. आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या मॅचेस जर पाहिल्या तर एक मॅच अशी होती जी 21-3 असे इक्वेशन होते आणि त्यानंतर मात्र पुढे सामना येत असताना जवळजवळ 2 गुणांनी पराभूत झाला होता समोरचा संघ. म्हणूनच या मॅच मध्ये खेळत असताना सुद्धा त्याच गुणतालिकेला समोर धरलं जाईल, जास्त फासला नाहीये, परंतु समोरचा संघ सुद्धा कमी नाहीये. पंच इशारा जरूर देतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या हाफला सुरुवात होईल. शेवटची मॅच आहे आणि घड्याळामध्ये 12:19 झालेत आणि अजून एक हाफ बाकी आहे. Thank you, Dujay. गवळी पॅन्थर्स आणि गावदेवी फायटर्स दोन संघांदरम्यान मॅच आहे. गुणतालिका 12-17 हे आपल्याला दर्शवते आणि टाइम आउट बोलायला गेलाय. टाइम आउट नव्हे, या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला कदाचित आणि त्यासाठी आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी तटस्थ आहे आणि आमचे एक्स्ट्रा ऑफिशियल सुद्धा त्या ठिकाणी जातील. खूप चांगले मॅच रंगले. शेवटचा सामना आहे. प्रेक्षकांवर थंडी वाजते का? नाही वाजत आहे. ज्या वेळेला मैदान सोडून बाहेर जाल त्यावेळेला कदाचित तुम्हाला ब्लँकेटची गरज पडेल, कारण थंडी जास्त आहे आणि म्हणूनच अगोदरच गरम व्हा. म्हणून जोरदार आवाज बॅक करायचा. गणपती विसरत नाही. आम्ही या मातीतली लोक. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहल करेचो धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी आणि अवघ्या जगात माय मानतो मराठी. म्हणूनच या मराठी मातृभूमीमधील मराठी मातीतला खेळ, म्हणून त्या खेळाचं नाव का कोणता आहे तो खेळ?
मराठी मातीतला महाराष्ट्रातील माणसाचा खेळ कोणता? येस, आणि त्याच खेळाचा आपण आनंद घेतोय. खेळ कोणाच्या खात्यामध्ये जाईल? वेलकम टीजे. थँक्यू टीजे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, याचा अर्थ एका कोणाची कमाई होईल आणि नो मोर रिव्ह्यू, याचा अर्थ तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही यात. पण एकदा प्रतीक चढाईसाठी गेलाय. पाहणार प्रतीक कशा प्रकारची चढाई करतोय. एक नंबरवरती चढाई केली जाते जी थोडीशी घातक असते, कारण कव्हर आणि जर का तुमचा कॉर्नर वरती असेल तर मात्र या प्रकारची चढाई करणं धोकादायक आणि त्या धोक्यामधून कशा प्रकारे सावरेल. आता मात्र पुढच्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, परंतु शांत चित्ताची चढाई, कोणत्या प्रकारची हाणामारी नाही, धाकधूक नाहीये, घाई गडबड नाहीये आणि स्वतःच्या क्षेत्रामध्ये सुखरूप आलाय. 3चा डिफेन्स म्हणजे सुपर टॅकल ऑन. भारदस्त शरीर असलेला चढाईपट्टू, फिट अँड फॅट असा चढाईपट्टू आलाय जरूर, परंतु कोणत्या प्रकारचं अग्रेशन दाखवलं नाही, फक्त हुलकावणी देण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही गुणाची न कमाई करत असताना परत आपल्या कोर्टमध्ये परतलाय. अमोल चढाईसाठी केलाय. 7चा डिफेन्स आहे आणि 7च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण मिळेल आणि म्हणून त्या बोनससाठी प्रयत्न केले जातील का की अटॅकिंग वे अवलंबून त्या ठिकाणी गुण घेतला जाईल याकडे नजर असेल आणि धावता बोनस घेण्याचा प्रयत्न याची पुष्टी पंच करतील जरूर. कोणत्या प्रकारची गुणाची कमाई नाही आणि सावध रीतीने पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परत येताना पाहायला मिळतोय. नवीन चढापट्टी चढाईसाठी आलाय. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल आणि आता या ठिकाणी अँकल लोड करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला का तर पूर्णपणे त्या ठिकाणी बेचिराग केलं गेलंय आणि 2 गुणाची कमाई होईल सुपर टॅकलच्या रूपाने. गुणतालिका वाढते, दबाव वाढतोय, प्रेशर वाढतोय आणि दबावभर स्थितीमध्ये 2 गोष्टी असतात. काही लोक निखरतात, काही लोक बिखरतात. बिखरणारे लोक मैदान सोडतात आणि निखरणारी लोक मात्र इतिहास घडवतात. इतिहास कोण घडवेल या गोष्टीची म्हटलं वाद पाहिली जाईल. धावता बोनस घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो अटेम्प्ट जो आहे तो अयशस्वी झालाय. बॅकवर्ड आणि त्यानंतर डॅश, सक्सेसफुल डॅश आहे आणि बाद होऊन माघारी परतावं लागेल. रनिंग बोनस घेण्याचा प्रयत्न, त्या अपयश. पुन्हा एकदा चढाईपट्टू चढाईसाठी आलाय. 13-19 इक्वेशन आहे, ही गुणतालिका दर्शवली गेली आहे आणि पुढील कहाणी काय असेल, कारण या प्रकारचे सामने 2 ते 3 मिनिटांमध्ये सुद्धा बदलतात. रनिंग हँड टच, सक्सेसफुल हँड टच आहे का? पंच त्या ठिकाणी कदाचित इशारा देत असताना थोडेसे चुकले, परंतु हा इशारा आला एका गुणाचा आणि एका गुणाची कमाई करत असताना. पुन्हा एकदा 14-19 ही स्थिती पाहायला मिळते. अराउंड द सेल्फ अशा प्रकारचा बोनस घेण्याचा प्रयत्न. अपयश हाती आलंय. 1 नंबरवरती खेळण्याचा प्रयत्न आहे. कव्हर थोडासा आतमध्ये आणि त्याच कारणास्तव मात्र थोडासा डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या गुणाची कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बोनस प्लस पॉइंट असे 2 गुण येत आहेत. चौदा 21 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आणि सुपर टॅकल ऑन असताना कशा प्रकारचा खेळ केला जाईल याकडे लक्ष असेल. धावती चढाई करत असताना कधी उजवा कॉर्नर तर कधी डावा कॉर्नर अशा प्रकारे ती चढाई केली जाते. मध्ये कोणताही अटॅक नाही आणि म्हणून जर आपण पाहिलं तर सावध गतीने ही चढाई सुद्धा पूर्ण केली जाते. 14-21 ही स्थिती
इथून पुढची कहाणी काय असेल, कारण स्वतः प्रतीक आता चढाईसाठी गेलाय. गुण कमावे लागतील, कारण 6चा डिफेन्स आणि 6च्या डिफेन्सला तुम्हाला भेदण्यासाठी खूप काही आहे. प्रत्येक चढाईवरती बोनस जरी घेतला असता तरी सुद्धा गुणतालिकेमध्ये वेगळा फरक असता, परंतु आता या घडीला तुम्हाला गुणांची कमाई करावी लागेल. रेडर आउट. चढाईपट्टू बाद घोषित केला गेलाय 15च्या माध्यमातून. आता मात्र 2चा डिफेन्स. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, डाव्या डिफेन्सला भेदण्याचा प्रयत्न केला गेला. लेफ्ट कॉर्नरला जबरदस्त अटॅक, अँकल होल्ड यशस्वी आहे का? आता मात्र त्या ठिकाणी पकडलं गेलंय की नाही याची पुष्टी होईल आणि सुपर टॅकल सक्सेसफुल अटेम्प्ट. 2 गुणांची कमाई. 15-23 ही गुणतालिका आम्हाला दर्शवली जाते, कारण इथून पुढची वाटचाल ही कशा प्रकारची आहे त्यासाठी मात्र तुम्हाला अगोदर प्रिपेअर राहावं लागेल. कदाचित दोन्ही बाजूचे प्रशिक्षक टाइमआउटचा सुद्धा कॉल देऊ शकतात, कारण विश्रांती यासाठी असतेच गरम झालेल्या सामन्याला शांत करण्याची. परंतु हा सामना शांत चित्ताचा वाटतोय. स्वतःबरोबरच आमच्या प्रेक्षकांना सुद्धा शांत ठेवलंय, कारण कोणीही टाळ्या वाजवत नाहीये. बसलेले तटस्थ त्या ठिकाणी आहेत. टाइमआउट घेतला गेलाय आणि अखेरकार राकेशने तो टाइमआउट यासाठी बोलवलाय, कारण चर्चा गरजेची आहे. चर्चेने भरपूर काही गोष्टी सुटतात, कारण भले मोठे असे व्यवहार फक्त एकदा चर्चेनेच क्लिअर होतात. आणि आता मात्र या ठिकाणी ही चर्चा आहे ती मात्र संपूर्णतः आपल्या या गुणतालिकेला बदलवण्यासाठी. 15-20 ही स्थिती. गावदेवी फायटर्स आणि गवळी पॅंथर्स या 2 संघादरम्यानची मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच. तांदूळवाडी गट लीग मधील शेवटची मॅच आहे. कुणबी कबड्डी लीग मधील शेवटची मॅच आहे. आणि आमच्या सर्व प्रेक्षकांचा आजच्या दिवसाच्या पर्वणीचा हा अंत सुद्धा पाहायला मिळेल. सुपर टॅकल, क्या बात आहे. पाय निसटला तरी सुद्धा दम सोडला नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि 2 गुणांची पुनश्च एकदा कमाई केली जाते. 25-15. कधी कधी त्या आघाडीला भेदण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु त्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा अपयश हाती लागतं. 1000 वेळा अपयश आलं तरी त्यामधून उभारणं शिका, कारण जेव्हा जेव्हा अपयश येईल त्या वेळेला एकच गोष्ट सांगितली जाईल की तुमच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे, आणि म्हणूनच तुमच्या हात वाटेला ते अपयश येत आहे. आणि पॉझिटिव्ह विचार करा. आणि आता या ठिकाणी एक सहज आणि सोपा टॅकल, अनपेक्षित टॅकल झालाय. 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते आणि हा सामना पुन्हा एकदा वेगळ्या दिशेने जातोय. टाइम आउट या ठिकाणी घेतला गेला. विचार विनिमय, चर्चा आणि या सर्व गोष्टी होत आहेत. पुढची रणनीती काय असेल, पुढे कशा प्रकारचे चित्र घडेल आणि यस. आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या आता झाली आहे 43,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह बघितली. इट इज अ ह्यूज अचिव्हमेंट. ही आपल्या कबड्डीसाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. सुपर टॅकल, सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न.
ही चढाई पूर्ण केली जाते 2 गुणांची कमाई आणि कहाणी में एक बात फिर से ट्विस्ट. मित्रांनो स्वतःसाठी जोरदार टाळ्या यासाठी कारण युट्यूबच्या माध्यमातून 43,000 रुपये प्रेक्षक पाहणारे कदाचित आपल्या जिल्ह्यातील पहिली स्पर्धा ही असेल म्हणूनच स्वतःसाठी जोर पकडला गेलाय का तर यस टॅकल झालंय 1+2 3 गुण या ठिकाणी मिळतात आणि अशा प्रकारे गुणतालिकेमध्ये बदल 21-25 टाइम आउट घेतला गेलाय 21-25 ही गुणतालिका आम्हाला दर्शवली जाते. मंगेश पाटील यांनी बोनस टाकला तर वैभवजी भोईर साहेब पालघर जिल्हा वाडा यांच्याकडून 500 रुपयाचं प्रत्येक बोनससाठी पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. प्रेक्षक आपण शांत आहात 43,000 खूप मोठा टप्पा आहे आणि तो आपण हासिल केलाय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तर स्वतःसाठी जोर टाळ्या. 21-25 पुन्हा एकदा चढापट्टी चढाई करण्यासाठी गेलाय 7चा डिफेन्स आहे. खूप महत्वाची गटिक आहे आणि महत्वाची वेळ टर्निंग पॉइंट काय असेल 2014 साली प्रो कबड्डीची क्रांती झाली. तिथून मात्र आपल्या कबड्डी खेळाला ग्लॅमर आलं आणि त्या ग्लॅमरस कबड्डीने आपल्याला काय दाखवलं तर पुन्हा एकदा आपला जीवाभावाचा खेळ आपल्या जवळ आणून ठेवला. म्हणूनच आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे चढाई करण्याचा प्रयत्न खोलवर चढाई डाव्या कॉर्नरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न मंगेश समोर अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बाजू बदलली. शेवटची 10 सेकंद असे आमचे पंच आम्हाला दर्शवतात. 21-25 सुपर डुपर आणि सबसे ऊपर ही चढाई होईल का? यस बोनस गुणाची कमाई केली जाते आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलंय मंगेश पाटीलने वैभवजी भोईर. बोनससाठी 500 रुपये होते आणि 500 रुपयाची कमाई जवळजवळ झाली आहे. वैभवजी भोईर वाडा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लगावलं गेलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा मंगेश चढाईसाठी जाताना पाहायला मिळतोय. ही चढाई सक्सेसफुल होईल का? 21-27 ही गुणतालिका दर्शवली गेली. हळूहळू आमचे प्रेक्षक जे पुन्हा एकदा मंगेशसाठी 500 रुपये वैभवजी भोईर यांच्या माध्यमातून आणि पारितोषिकांची बरसात होतीये. टाकल करण्याचा प्रयत्न यशस्वी गुणाची कमाई गडी बाद. शेवटच्या 4 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. आमची ऑफिशियल टीम आणि टेक्निकल टीम आजच्या दिवसभरामध्ये जे कार्य केलंय खरोखरच वाखाणण्याजोगे. वैभवजी भोईर परम मित्र वाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक मंगेश पाटील येतील. मंगेश खूप फेमस आहे. मंगेश साठी बोली लावली जाते कारण मंगेश हॉट फेवरेट आहे. येस प्रेक्षक हो पुन्हा एकदा विनंती असेल आमच्या टेक्निकल टीम आमच्या ऑफिशियल टीम म्हणजे आमच्या पंचांसाठी जोरदार टाळ्या होत्या कारण अतिशय चांगली कामगिरी त्यांनी बजावली. प्रत्येक घटक एक स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फक्त
एक संघ मालक किंवा बाकी सर्व गोष्टी महत्वाच्या नसतात, तर मित्रांनो त्यामागे असणारे आमची ऑफिशियल बाटा असतो असे आमचे पंच, त्यानंतर त्यांच्या मागे असणारी ती टेक्निकल टीम, आमचे गुणलेखक, आमचे डिजिटल गुणलेखक आणि त्यानंतर आमचे स्वयंसेवक, आयोजन कमिटी, आमचे डीजे मास्टर, आमचे स्टँड बनवणारे आमचे मंडप डेकोरेटर्स आणि सर्व असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दाते, या सर्वांमुळे ती स्पर्धा यशस्वी होत असते. पुन्हा एकदा त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल. गुणाची कमाई होती 28-21, 28-22 ही गुणतालिका आम्हाला दर्शवते. आणि पुन्हा एकदा चढाईपटू कोर्टमध्ये येत असताना संघ गावदेवी फायटर्स या संघाच्या कोर्टमध्ये बोनस आयटम काढण्याचा प्रयत्न. बोनस कशा प्रकारे केला जातो? परफेक्ट बोनस कशाला म्हटलं जातं? खांद्याची बाजू जी आहे, दोन्ही खांद्याची जी बाजू आहे ती मिडल लाईनच्या समांतर दिशेमध्ये असावी, समोरच्या दिशेने लक्ष असावं, एक पाय बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसरा पाय बाहेरच्या दिशेने हवेमध्ये असल्यानंतरच त्याला परफेक्ट बोनस म्हणून घोषित केलं जातं आणि तो बोनस घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. परंतु त्यानंतर चढाई करत असताना मात्र गुणाची कमाई केली जाते. कॉर्नरवरती केला अटॅक, 1 गुणाची कमाई आणि गुणतालिकेमध्ये बदल. शेवटची 2 मिनिटं डू ऑर डाय. डू ऑर डाय साठी येत असताना चढाईपट्टू पाहायला मिळते. हळूहळू आमचे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आपली जागा सोडतायत आणि रनिंग टू टच करण्याचा प्रयत्न फसलाय. 1 गुणाची कमाई पुनश्च एकदा होत असताना पाहायला मिळते गावदेवी फायटर्स या संघाच्या खात्यामध्ये. पडणार नाही, खूप ट्विस्ट आहेत. मॅच संपलेलं नाहीये. मॅच संपल्यानंतर अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहित पडतील. जे जागा सोडतील त्यांना मात्र त्या गोष्टींचा आनंद घेता येणार नाही. मनसूर जाधव आणि वैभव भोईर परम मित्र यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक मंगेश पाटील यांनी जर का गुणाची कमाई केली तर दिला जाईल. ट्विस्ट आहे, सरप्राईज आहे. जे थांबतील ते बघतील, जे थांबतील ते अनुभवतील. त्या अगोदर मॅच कडे 30-22 ही गुणतालिका दर्शवली जाते. मंगेश कडे अटॅक करण्याचा प्रयत्न, उजव्या कॉर्नरवरती तो अटॅक आणि त्या अटॅक मध्ये बॅकआउट करण्याचा प्रयत्न बसलाय. अगदी चुकीचा 1 गुण त्या ठिकाणी दिला गेलाय. सामन्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न, लढवय्या वृत्तीने खेळला जाणारा सामना आणि म्हणूनच या सामन्याकडे पाहणाऱ्याच्या नजरा सुद्धा तितक्याच तेज आणि तल्लक आहेत. चढासाठी जात असताना 1 नंबरवरती खेळण्याचा प्रयत्न, 5चा डिफेन्स आहे. कव्हर त्या ठिकाणी हुलकावणी जरूर देतोय, परंतु राईट कॉर्नरवरती नजरा आहेत. मनसूर जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच वैभव भोईर परम मित्र यांच्या माध्यमातून सदा डॅश करण्याचा प्रयत्न. रेडर सेफ, 1 गुणाची कमाई. 23-31 चढाईपट्टू त्या ठिकाणी आलाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉक झालेला नाहीये आणि अशा प्रकारे सामना संपलाय. पुष्पा नाम सुन के फ्लावर्स अब देखे